कोण तसा पण असतात मी काही आता मॅच आहे ना आता तिकडेच जावं होतं चिटिंग कसं नाव निघाल चौघांच्या डावी चिट्या उरवणार होते चौघांच्या म्हणजे मॅच झाले ते तसं लावून द्यायचं ना प्रत्येकाला चला सलामीची जोडी वीरेंद्र बाबाले संघ आपण लगेच पाठवायची आहे. प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी आणि दोन्ही या संघनायकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील दुसरा क्वार्टर फायनल स्पार्टन चषक 2025 स्पार्टन स्पोर्ट सांगी संघाच्या वतीनं साकारली जाणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि टाळ्यांच्या गजराने आता मात्र सलामी जोडी या मैदानाच्या आतमध्ये जात असताना अमोल खेने विथ विनोद पाटील, मनोज पाटील, डॅन्जो यांची सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर हर्ष मोगरे असतील, करण मोगरे, आशिष पाटील, अविनाश पाटील, प्रांजल पाटील, ओमकार ख्यालन, दीपेश मोगरे, विकी मोगरे सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत. आणि एक यशस्वी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर या ठिकाणी आज नांदकरचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला गेला, परंतु आज खूप मोठा अपसेट पाहिला आपण. त्या संघाला मात्र पराभूत केलं गेलं मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं. परंतु आज आजच्या दिवसावरती कोणता संघ नाव कोरेल? एका बाजूला पाहू शकेल जय जोटिंग देवरुंग संघ, तर दुसऱ्या बाजूला वीरेंद्र स्पोर्ट भावाले. पहिला चेंडू फुल्लर लेंथ, चेंडू त्याला वायडिश लॉंग ऑनवरती ललिश पाटील डीपमध्ये आहेत प्रोटेक्शन देण्यासाठी. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि पहिल्या चेंडूवरती विनोद पाटीलने आपलं स्वतःचं खातं उघडलं गेलं. आकाश पाटील काही कमालीचा खेळ केला या अगोदरच्या सामन्यामध्ये, अष्टपैलू कामगिरी. आणि तसं जर पाहिलं तर ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आकाश पाटीलचा आपण जर विचार केला तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर टॉप 10 मध्ये जरूर तो रँक करतोय. हो फटका हवेत केलाय, परंतु शॉर्ट पॉइंटचा जो फिल्डर आहे त्याने एक वेगळ्याच अंदाजामध्ये चेंडू खाली बघत जाण्याचा प्रयत्न केला. बाब्या रोशन नाव ब्लॅक आहे ना, आकाश पाटील पुन्हा एकदा. हो जबरदस्त फटका, मिड विकेटला हरेश पाटील आहेत. आणि काय सुंदर झेल तिथे मात्र आपण पाहत आहोत. जबरदस्त चेंडूवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि विनोद पाटीलला मात्र विश्वास होत नाही की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला का नाही, परंतु झेलवाच्या स्वरूपात बाद झाला आणि पहिला धक्का लागला टीम वीरेंद्र स्पोर्ट भावाले संघाला. जे जोटिंग देवरुंग संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर देवरुंगचे युवा उद्योजक शशी केणे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. चला शशी केणे आपण कॅश आमच्याकडे पाठवायची आहे. न्यू बॅटर मंगल केणे आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. विनोद पाटीलने फक्त आपल्या संघाला एका धावेचं योगदान दिलं. जरूर त्याचा एक निर्धार होता की मी पॉवर प्लेमध्ये मोठे फटके केले, एक चांगल्या स्थितीमध्ये माझ्या संघाला घेऊन जाईल, परंतु कुठेतरी आकाश पाटील आणि हरेश पाटीलने एक प्लॅन केला होता, एक रणनीती त्याच्या विरोधात आखली होती आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने मात्र त्याला त्या ठिकाणी संस्थात माघारी पाठवलं. ओ फुलटॉस मिस्टेक घडली गेली मंगलच्या वतीने आणि तदनंतर दांडी घेऊन बॅक टू बॅक दुसरी विकेट्स.
जरूर संधी होती मंगलकडे, कारण फुलटॉस चेंडू होता आणि आय थिंक आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर दुसऱ्यांदा मात्र अशा प्रमाणे मंगल बाद होताना आपण पाहत आहोत. कारण या अगोदर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या विरुद्ध सुद्धा मात्र राजकुमारच्या फुलटॉस चेंडूवरती तो मात्र बाद झाला होता. आणि आता मात्र या आजच्या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा मात्र आकाश पाटीलच्या फुलटॉस चेंडूवरती तो मात्र बाद होऊन माघारी परततोय. न्यू बॅटर राहुल आलाय ज्युनियर, परंतु गोलंदाज आकाश पाटील इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट करतो तर मिस्टर शशी केणे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं मात्र पारितोषिक दिलं जाणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 2. दोन मिनिटं पंच के सर, आय थिंक जो मिड ऑफला खेळाडू आहे त्याच्या ट्रॅकचा कलर आपण चेक करायचा आहे. हा कलर सेम बॅक आहे, पॅटर्न जरूर वेगवेगळा आहे, परंतु ब्लॅक कलरचे सर्वच ट्रॅक आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र हो कडक शॉट, परंतु लॉंग ऑनवरती या ललिश पाटील आपण पाहत आहोत. चांगला क्षेत्रशी सध्या मात्र तो साकारतोय, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आकाश पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एकूण 2 सफलता प्राप्त केल्या. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा मात्र 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या होत्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये मेहर 11 बागगाव संघाच्या विरोधात. परंतु इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल टीम विरेन स्पोर्ट भाबाले सगळा. हो परफेक्टली ब्लॉक होलमध्ये चेंडू मात्र हाताला गेला आणि शेवटच्या क्षणाला मात्र अगदी बॅटची ग्रीप खाली आणली आणि सिंगलसाठी मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला. मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते आणि आय थिंक 1 धाव शेवटच्या चेंडूवरती अमोल केनेनं मात्र पूर्ण केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 2 विकेट्स विरेन स्पोर्ट भाबाले संघाने गमावले. प्रत्येकी 3 षटकांच्या लढती आपण आज पाहत आहोत आणि कालचा फॉर्मॅट सुद्धा आपण याच पद्धतीने मात्र संपन्न केला होता. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होते, दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे पाहिले आणि आज सुद्धा तोच फॉर्मॅट वापरला गेला. उद्या सुद्धा तोच फॉर्मॅट वापरला जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार की जे आपण पारितोषिक देत आहोत, मग उत्कृष्ट गोलंदाज असेल, फलंदाज असेल, मालिकावीर असेल, त्याच्यामध्ये मात्र कुठल्याही संघाला मात्र जास्ती संधी मिळत नसते. सेम टू सेम कार्य प्रत्येक संघाच्या वतीने आपण पाहत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र स्पार्टन स्पोर्ट्स सागे संघाने मात्र हा निर्णय या स्पर्धेमध्ये साकारला. दुसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज ललिश पाटील. सामना करील अमोल केने. हो थोडासा लवकर फटका पीक केला आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल चेंडू थोडासा उशिराने गेला आणि त्याचमुळे मात्र फलंदाज अमोल केने पूर्णपणे बेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र या ठिकाणी चांगल्या चेंडूने सुरुवात केली ललिश पाटीलनं. मागील काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर ललिश पाटील पूर्णपणे अनफिट होता, परंतु जसा तो फिट झाला तसा मात्र जय जोटिंग देवरी संघामध्ये खेळामध्ये भरपूर काय बदल होताना आपण पाहिलं गेलं आणि अखेर कॉटन बॉलची शक्यता होती आणि जरूर त्या ठिकाणी सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद तर अमोल केने. आज काही कारणास्तव जोगेंद्र भालेकर संघामध्ये नाही आणि जरूर त्याची मात्र आता कुठेतरी उणीव भासत असताना या संघाला, कारण चांगला खेळाडू आहे, लेफ्ट आर्म बॅटर आहे, परंतु आज काही कारणास्तव उपस्थित नाही. त्याचमुळे आता मात्र दोन्ही राहुल आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. राहुल ज्युनियर आणि राहुल सिनियर. हो पुन्हा फुल्लर लेंथ, पायांची हालचाल नाहीये, जाग्यावरूनच मात्र ऑन साईडला क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल सिनियरच्या वतीने केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. आतापर्यंत ललिश पाटीलने 3 लिगल चेंडू टाकले, त्यामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये.
जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी सध्या आपण पाहत आहोत जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. हो पुन्हा इथे मात्र पाहू शकाल चेंडूवरती लक्ष नाहीये, भूलभुलैया फलंदाजी सध्या आपण पाहत आहोत. ज्या संघानं आज दिवसभर चांगला खेळ सादर केला, चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली, परंतु तो संघ सध्या या शेवटच्या लढतीमध्ये पूर्णपणे सास पडतोय आणि पूर्णपणे पिछाडीवरती पाहायला मिळतोय. पावलांचा वापर केला गेला, बॉलर पास ड्राईव्ह, काय क्षेत्ररक्षण करतो ललिश पाटील. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर असू द्या ललिश पाटील साठी. आतापर्यंत एकही धाव तरी खर्च केली नाही की या स्पर्धेतली पहिली विकेट्स मेडन ओव्हर आज आपल्याला पाहायला मिळू शकेल का. जबरदस्त खेळ सध्या साकारतोय. लीडिंग चेंडू अबेत विकेट कीपर चेंडूच्या खाली आणि विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेतील साकारली. गोलंदाज डबल विकेट्स ललिश पाटीलनं. आपण पाहत आहोत आणि चालू सामन्यामध्ये सध्या तरी पूर्णपणे वर्चस्व आपल्याला जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. एका बाजूला पाहिले तर हनुमानजी तरे यांचा संघ पाहतो वीरेंद्र भावाले, दुसऱ्या बाजूला माजी सरपंच श्याम दलवी साहेबांचा संघ आपण पाहतो जय जोटिंग देवरुंग. पहिलाच फुलटॉस आणि पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू चालला अगदी पॉइंटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. ती धाबा इथे मात्र जोडावा लागतील आणि तो प्रयत्न इथून मात्र दोन्ही आय थिंक राहुल ज्युनियर आणि त्याच्या सोबतीला पाहू शकेल कैलास आलाय. दोघांना मात्र या ठिकाणी चांगला खेळ मात्र सादर करावा लागेल. प्रीत चेंडू आहे त्याच्यावरती मोठा हिट जर आला तर मात्र पूर्णपणे मोमेंटो जो आहे तो शिफ्ट होऊ शकतोय, परंतु स्विंग अँड मिस. कॉन्क्रीटच्या विकेटवरती सुद्धा मात्र आकाश पाटील टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जरूर चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगर झाला आणि त्याच अनुषंगाने पाहू शकाल फलंदाज ज्युनियर राहुल खेने तिथे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बाद आय थिंक बीट होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 गडी बाद एकूण 9 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. सरळ बॅटिंग लावण्याचा प्रयत्न, परंतु हो शॉट इष्टा कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण. आय थिंक प्रणय घोडे होता उर्फ प्रणू. रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद केलं गेलं आणि काय जबरदस्त पणून मात्र त्या ठिकाणी चेंडू फेल केला आणि एकाच अक्षरमध्ये फेकी केली आणि योग्य वेळी मात्र गोलंदाज आकाश पाटील त्या इष्टा उद्ध्वस्त केल्या. न्यू बॅटर नागेश चांगला ड्राईव्ह चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. प्रत्येक धाबेसाठी आता मात्र या ठिकाणी वीरेंद्र भावाले संघाच्या फलंदाजांना घाम घालावा लागतोय कारण
तिसऱ्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर आय थिंक समाप्ती या वाटेवरती आहे, परंतु धाव फलकावरती फक्त धावा लागल्या गेल्या 10. कोणालाही विश्वास होणार नाही की ज्या विरेंद्र बाबाने संघाने दिवसभर चांगला खेळ साकार केला तो संघ मात्र या सामन्यामध्ये त्या संघाची या प्रमाणे आपल्याला परिस्थिती पाहायला मिळू शकेल. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला एका क्षणामध्ये राजा बनवत असतो तर एका क्षणामध्ये तुम्हाला भिकारी बनवत असतो. सडाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. जरूर चांगले जर स्ट्रोक जर आले तर मात्र आय थिंक 20च्या पुढे मात्र आकडा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल आणि तो प्रयत्न नागेशला मात्र इथे करावा लागेल. हो परफेक्टली यॉर्कर खोदून काढला चेंडू चाललाय वाडिश लॉंग ऑनकडे. आज ललेश पाटीलनं काय कमालीचा खेळ सादर केलाय. इज अ बॅटर, इज अ बॉलर, इज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मात्र जबरदस्त चमकदारी कामगिरी त्याची आपण पाहत आहोत. आणि आज जय झोटिंग देऊ संघाचा जर खेळ पाहिला तर सांघिक खेळ आज चांगल्या प्रमाणे पाहिला. कुठल्याही प्रमाणे मात्र आज कुठला खेळाडू हायपर मात्र पाहायला मिळाला नाही. कूल माइंडनं त्याने आज खेळ सादर केला. धावसंख्या 11. हो पुन्हा मात्र पाहू शकाल काय सुरेख चेंडूची लेंथ होती, फुलर लेंथ. जाग्यावरून मात्र खेळण्याचा प्रयत्न कैलास राफेने केला गेला परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. ज्याप्रमाणे एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने आता मात्र या स्पर्धेमध्ये धावांसाठी तडफडत असताना विरेंद्र भावाली संघाचे फलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेट. बॅटची कडा आणि चेंडू मात्र गॅपमधून चालला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. रेस सुरू आणि त्या रेसमध्ये चेंडूचा विजय. मिळतील एकूण 4 धावा.
16 धाबांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी पाहू शकाल. कुठलाही चेंजेस नाही. हरीश पाटील विथ आकाश पाटील 18 चेंडूमध्ये 16 धाबा इथे मात्र जोडायचे आहेत. ज्या अनुषंगाने मात्र पहिल्या इनिंगमध्ये जय झोटिंग देवरूंच्या वतीने आपण गोलंदाजी पाहिली त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची तुम्हाला गोलंदाजी आता मात्र या दुसऱ्या इनिंगमध्ये इथे करावं लागेल. परंतु पहिल्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज कैलासवरती आता जबाबदारी टाकली गेली. कारण पहिल्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर मात्र कैलास काही काळाचा उपस्थित नव्हता. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याचं येणं पाहूया कितपत चांगलं ठरेल. वीरेन स्पोर्ट भाबाली संघाचा विचार आपण केला तर पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपवरून शतरक्षक वेगाने नागेश चेंडूवरती झेपावला गेला आणि पहिल्या चेंडूवरती आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं हरीश पाटीलनं. कालच्या दिवसामध्ये जय सावरदेव किरोली संघाने मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया वीरेन स्पोर्ट भावाले की जय झोटिंग देवरुंग कोणता संघ मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. उद्या असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पाहायला विसरू नका. स्पाटन चषक 2025 स्पाटन स्पोर्ट्स सांगे सकाळी वतीनं साकारली जाणारी स्पर्धा. ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साईडला खिचून मारला. चेंडू चालला पुन्हा मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर आहेत. ओ काय कमालीचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. जरूर फलंदाजाने धाबा कमीच जोडल्यात परंतु फिल्डिंगमध्ये किती धाबा आपण चांगल्या पद्धतीने वाचू शकतोय ते प्रयत्न आज नागेशकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर फलंदाजाने 2 धाबा कंप्लीट केल्या परंतु 100% कमिटमेंट काय असतं ते सादर करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक नागेश 3 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. हो सरळपणे लॉक करण्याचा प्रयत्न. बॅटर आणि गोलंदाजामध्ये थोडीशी टकराव झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही धाव आपण म्हणू शकतो. रिप्लेमध्ये पाहू शकाल. असं एक क्षण वाटलं की मात्र गोलंदाज तिथे मात्र चेंडू अडवेल परंतु फलंदाज हरीश पाटील त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चुकी नव्हती. येस आणि पंचांनी सुद्धा तेच पाहिलं. पंचांची कामगिरी सुद्धा मात्र लाजवाब या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. त्रिमूर्ती आपण पाहत आहोत. पंच सावंत सर, पंत के सर आणि पंच जगदीश सरांना आपण पाहतो. हो लिडिंग एज गुड टेकन बाय विकेट कीपर. पहिला धक्का लागला टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. शकतो विनोद पाटीलकडे अनुभव आहे. राहुल सिनियर सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात गोलंदाजी करू शकतो. आय थिंक अमोल केनीचा सुद्धा मात्र वापर करू शकतात परंतु आता 14 चेंडूमध्ये तुम्हाला फक्त 12 धाबा या ठिकाणी वाचवायचे आहेत आणि नवीन फलंदाज पाहू शकाल सौरभ उर्फ सौर्या. हो बॅट्सकडे शॉट पाहिलेकडे फिल्डर गुड टेकन बॅक टू बॅक दुसरा विकेट्स. दुसरा धक्का लागत असताना टीम जय हिंद देवरुंग संघ आय थिंक जय झोटिंग देवरुंग संघाला. पण परिस्थिती पाहत आहोत. पॉवर प्लेच्या खेळामध्ये ज्या प्रमाणे गोलंदाजी करणं गरजेची होती ती गोलंदाजी सध्या आपण पाहतोय कैलासच्या वतीनं केली जात आहे. नवीन फलंदाज लेफ्टी आकाश पाटील
पाहू शकाल चौथ्या क्रमांकावरती आलाय. अजूनही मात्र विजयासाठी 13 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये, सामना ऑन आहे. हो पुन्हा मात्र पाहू शकाल चेंडू हवेत होता आणि जरूर विकेट धोक्यात होती लेफ्टी आकाश पाटीलची, परंतु तिथे मिस्टेक घडली गेली आणि चेंडू सरळ थडब्यांच्या दिशेने मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी चौकार. जय श्रीराम. नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतो शेवटच्या चेंडूवरती. तिथे मात्र पाहायला आपल्याला 8 धाबा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे अर्धा टप्पा पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केला देवरुंगकरांनी आणि आता अर्धा जो टप्पा आहे तो 2 षटकामध्ये आता पूर्ण करायचा आहे. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र हाताळण्यास सज्ज होतोय गोलंदाज सिनियर राहुल केने. राऊंड द विकेटने मारा करतोय. हो सिंगलसाठी मात्र त्या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केला, परंतु यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पहा पंचांच्या इशाऱ्याकडे मात्र कुठल्या प्रमाणे आकाश पाटीलनं पाहिलं नाही, कारण त्याला ठाऊक होतं की बॅटची कडा आहे आणि विकेट किपरनं मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. तिसरा धक्का लागत असताना टीम देवरुंग संघाला. मात्र आपण पहिल्यांदा आय थिंक बॅटची कडा होती, हलकीशी कडा लागली गेली आणि अखेर विकेट किपर आय थिंक अमोल केडीने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. 8 धाबा धाफलक्यावरती 3 विकेट्स आतापर्यंत विरेंजपट भावाली संघाने प्राप्त केले आणि आता मात्र पाहू शकाल 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाबांची अजूनही गरज आहे आणि नवीन फलंदाज ललिश पाटील आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जबरदस्त हा सामना लो स्कोरिंग आहे, परंतु अजूनही फाईट करतायत. पुन्हा अपील, परंतु चेंडू पडल्यानंतर जास्तच ऑफस्टमच्या बाहेर निघून गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांची दुनिया समांतर आपण पाहत आहोत. वाईटच्या माध्यमातून 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी खर्च केली राहुल केनीनं. या धावांवरती तुम्हाला मात्र रोख लावावी लागेल आणि आपण जास्तीत पाहतो की ज्या वेळी लो स्कोरिंग सामने असतात ते सामने मात्र जरूर इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात आणि त्यापैकी कदाचित सामना असू शकेल. अजून जर इथे एखादी विकेट्स आय थिंक जर प्राप्त केली, ही जोडी तोडण्यामध्ये जर गोलंदाजाला यश मिळाला तर मात्र जरूर त्यांचे मनोधैर्य इथे वाढले जातील. फटका हवेत खेळलाय, परंतु नागेश खेणे 1 बाउन्स वरती तो मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी फील करतो आणि तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या गेला. आणि खेळाडू कक्षामध्ये पहा, हॅरी इज ऑन फायर आहे आणि तो सांगतोय कम ऑन ललिश, कम ऑन आकाश. धावा आपल्याला जेवढ्या लवकर जोडता येते तेवढ्या लवकर आपल्याला जोडायचे आहेत. आणि तसे जर पाहिलं तर डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये या भातवडच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अतिशय चांगली कामगिरी आपल्याला जे जोटिंग दौरून सकाळी पाहायला मिळाली. हो बॅटला मात्र पावसाला एलिव्हेशन कमी मिळाला, परंतु या ठिकाणी चूक घडली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही गोलंदाजाकडे चेंडू फेक केला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि अखेर 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. रिप्ले मध्ये पाहू शकाल संध्या निर्माण होत आहेत, परंतु त्या संध्यांचं सोनं करता येत नाही. इथे मात्र पहा कुठल्या प्रकारे मात्र फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता ललिश पाटील. जर गोलंदाजाकडे तुम्ही चेंडूची फेक केली असती तर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये. जे घडतंय ते मात्र जरूर आपण डोळ्यासमोर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत. 3 गडी बाद 12 विजयासाठी 4 धाब्यांची गरज.
कडक शॉट काय फटका केलाय आणि या फटक्याने मात्र पाहू शकाल मॅच फिनिश सामना जिंकलाय जय जोटिंग देवरुंग संघानं अभिनंदन श्यामशेठ दलवी अभिनंदन जय जोटिंग देवरुंग आणि हार्ड लक हनुमान जितारे हार्ड लक वीरेन स्पोर्ट भाबाले जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेमध्ये डबल विकेट्स मिडन ओव्हर हाताळले महत्वाच्या क्षणाला आणि तोच ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू मिस्टर ललेश पाटील या स्पर्धेमध्ये दुसरा संघ ठरला ज्यांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे कालच्या दिवसामध्ये जय सावरदेव किरिवली संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामधून जय झोटिंग देवरुंग संघानं प्रवेश निश्चित केलेला आहे आणि उद्या या स्पर्धेमध्ये मित्रांनो असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील परंतु तत्पूर्वी ललिश पाटीलला विनंती असेल की आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपण ही ट्रॉफी देऊया मिस्टर सांगेगावचे समाजसेवक सन्माननीय प्रल्हादजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आमचे मित्र डॅन्जो यांचे मोठे बंधुराज आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही सुंदर आकर्षक ट्रॉफी ललेश पाटीलला ज्यांनी या स्पर्धेत पहिली डबल विकेट्स मेडन ओव्हर हाताळली गेली आणि त्यांना देऊया आपण पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सो बेस्ट ऑफ लक फॉर